भारी दिसते बरं तू. थँक्यू. बस ना इकडे बस ना. आज असं अचानक बागेत का घेऊन आलायस? कारण फुल नेहमी बागेतच शोभा देतं ना म्हणून. इश, आज भलताच रोमॅन्टिक मूड मध्ये दिसतोयस. रसिका, मी बाहेरून जरी गदरच्या सनी देओल वाटत असलो ना तरी आतून मी कुचकुच होतायचा शाहरुख खान आहे. काय झालं? कुछ कुछ होता है शामू, तुम नहीं समझोगे. अरे बापरे, मला पण कसं मस होत ग. तुम तो बड़े मजाकिया, बड़े मजाकिया. आय खरा गाड्या. ए शाम शाम, ते झाड बघ ना किती सुंदर आहे. कुठलं झाड आहे रे ते? गुलमोहराचे झाड आहे. भलत बहरलेलं आहे. झाड झाड ते तिकडे जे ते मे महिन्यात तर म्हणजे और बापरे एवढं बहरून जात ते. म्हणजे गुलमोहर फेस्टिवल होतो. कितीतरी लोक येतात, आपली कला सादर करतात. जलसा होतो, गच्ची लोक येतात. गच्ची? गच्ची म्हणजे खूप खूप लोक येतात. खूप माहितीये तुला बागेबद्दल. बऱ्याचदा येतच वाटतं इकडे. नाही नाही, दुसऱ्यांदाच आलेलो आहे. पहिल्यांदा जेव्हा आलो ना तेव्हा ठरवून टाकलं होतं की माझ्या आवडत्या गर्लफ्रेंडला मी इथेच घेऊन येईन. चल काहीतरी आवडत्या गर्लफ्रेंडला म्हणजे? आवडतं म्हणजे तू म्हणजे तुला किती गर्लफ्रेंड्स आहेत श्याम? नाही. नाही तू मला खरं सांग, हसवत नाही असं तुम्हाला सांग, किती अशा गर्लफ्रेंड्स आहेत आणि आवडती म्हणजे काय म्हणत? नाही, मला माझ्या मराठी भाषेने दाखा दिलेला आहे, असं काही नाही. हा म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ज्या मुलीमुळे माझ्या हृदयात अशी कुरतडी होते, माझ्या हृदयाची तार अशी टंकन वाजते, जी मला गैरी आवडते, तिला मी इथे घेऊन येणार. म्हणूनच तुला इथे आणलंय. बरं, माझ्यामुळे तुझ्या हृदयाची दार टंकन वाजते. हो. आपली जोडी कशी वाटते रे श्याम तुला? आपली जोडी शोलावर शबनम. म्हणजे मी गोविंदा, तू दिव्या भारती. नाही, चल काही बोलतोस तू. पुरी घ्या पुरी, आतून लाल बाहेरून हिवरा. पुरी घ्या पुरी, अरे खायला लईच गोड आहे. पुरी घ्या पुरी, अरे पुरी घ्या रे, पुरी घ्या पुरी. हो दादा, तुम्ही जे विकून राहिले ना त्याला पिरू म्हणतात. पिरू. हा, पुरी तळली जाते, पेरू झाडावर लागतात. झाडावर. आता काय आलं हे तर काय करायलंय तू? बसलोय फक्त. ए सावंत. अरे तुम्ही कोण सावंत? तू सावंत. मी सावंत? माझे पैसे टाक. अरे कुठले पैसे? मला शानपणे शुक्र पैसे टाक नाही तर घालून टाक. काय बोलताय तुम्ही? एक मिनिट थांबा. श्याम, तुझं नाव सावंत आहे? अगं सावंत नाव कसं असेल? सावंत आडनाव असतं ना. सॉरी. ना कोण सावंत? तू सावंत. अरे कशाचा सावंत? मी श्याम राजपूत. कुठले पैसे? मी कधी घेतले रे बोलतो याकडून पैसे? अरे तू माझ्याकडनं रद्दी विकत घेतली का नाही? मी रद्दी विकत घेतली? 70 रुपये झाले. तू म्हटला मी दुसऱ्या दिवशी देतो. अरे दुसरा दिवस आलाच नाही. त्याच्यानंतर ह्यो भुरटा आता भेटतोय मला. भुरटा बिरटा बोलायचं काम नाही. काय तू तन्माना, तुझं नाव काय? अरे माझं नाव विसरलायस तू? माझं नाव कदम आहे. कदम. मी काय करू? कदम आहे माझं. तू सावती आहेस. अरे सावत्या नाही, सावंत म्हटला ना आधी. आता फिरशील इकडे तिकडे. तू सावंत आहे. अरे सावंत नाहीये रे मी सावंत पण नाहीये आणि मी तुझ्याकडून रद्दी पण नाही घेतलेली. ओ दादा, हा इथून जाय बरं, पटकन जाय, नाही तर तू कानपट्टीत खाशील. निघ पटकन निघ. आता माझ्या ध्यानात आलंय, नवीन छावी तुला भेटले ना, त्याच्या समोर तू रद्दीवाला आहेस हे तुला दाखवायचं नाही. आता जर तू इथून गेला नाही ना, तुझ्या पेरू तशी चटणी भरीन ना. बता कोकाशील मग नाही येत आहे. त्यानं बाय ना कवसला कोकाई राही ना, तो तुला कंबरला मधला हात घालचो. निमनी वल्ली शेमटीशी ना तिनावर शेफालचू तुला निघत आहे. शिलकणार रे बघतो काय रे? पुरी घ्या पुरी, आतून लाल बायून हिवरा. पुरी घ्या पुरी, अरे खायला लयच गोड हाय, वर
बापरे. रसिका काय? श्याम श्याम, तू खरं सांग, तू रद्दीवाला आहेस का? अरे मी रद्दीवाला नाही ना, ऑफिस मध्ये काम करतो ना ग मी. मग तू पुरीवाला असं डायरेक्ट कसं काय म्हणाल तुला? अरे तो पुरीवाला नाही, तो पेरूवाला आहे ना. हा, तो कोण पण असेल, पण मला खरं सांग, तू फसवत नाही असं मला. अरे नाही फसाडते मी काम करतो, मी ऑफिस मध्ये काम करतो आणि ज्याला काही बोलता येत नाही त्याच्यावर कुठे विश्वास ठेवते. नाही, इकडे बघ, इकडे बघ. मी श्याम आहे, तुझा श्याम आहे ना मी. माझा विश्वास आहे रे तुझ्यावर, मग? पण असं तो माणूस आला डायरेक्ट तुला रद्दीवाला म्हणाला म्हणून मी कन्फ्युज झाले. डोक्यावर पडलेले असतात काही काही लोक. जाऊ दे ना. ये बाई इकडे आम्ही सा इकडे तू अरे काय इकडे आम्ही सा इकडे काय झालं? अरे तिथं दुकान माझं उघडं ठेवलंय. अगं तुला गंमत दाखवतो आज, चल कुठली? ही बघ. पैसे काढ. कुठले पैसे? कुठले पैसे? हा? ओ, ओ, कुठले पैसे? काय 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 करताय तुम्ही? त्या दिवशी कोंबड्या घेऊन गेला, त्याच्या 1200 रुपये तुझा बाप देणार आहे. अरे कुठल्या कोंबड्या, कुठले 1200 रुपये? कुठले जग्या आवाज ओ, ओ, चढवून ओ, 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 बोलतोय माझ्याबरोबर. मागे नका. कोंबड्या खायला त्याचे 1200 रुपये बाई एक मिनिट थांबा, एक मिनिट. काय लोक आहेत? तुझं नाव जगे आहे? नाही. नाही ह्यो सावंतच आहे. अरे मी श्याम आहे, श्याम. आज श्याम आहे काय? कोंबड्या खाल्ल्या, जिरवल्या, त्याचे पैसे द्यायचे लक्षात नाही. नवीन नवीन आयटम फिरवायला पैसे आहेत तुझ्याकडे. कसं हो, बोलताय काही ते पण बाई? बोलू नका तुम्ही, तोंड सांभाळून आणि बोला एकदम. हा. तू पैसे दे पहिले माझ्या 1200 रुपये. कुठले पैसे हो? कुठले पैसे? कोंबड्या खाल्ल्याचे लक्षात राहत नाही तुझ्या? अरे कुठले कोंबडे काय येडी झाले का तू? अरे ह्यानी 70 रुपये घेतलेत माझे. याने 1200 रुपये घेतलेत माझे. अरे 70 रुपये घेतले, हा सावंत आहे. अरे हा जग्या. अरे काय येडी झाले का? ह्यो सावंत आहे. अरे लागली पैस? लागली 500ची लागली. लागली. आज जर जग्या असेल तर तू मला 500 रुपये देणार. दिले. आज जर सावंत असेल तर मी तुला 500 देणार. द्यायचे. लागली? लागली. ओय, पॅन्ट काढ. कशाला काढू पॅन्ट? तुझ्या डाव्या पोटरीवर पिंपळाचा पान नाहीये हे दाखव याला. डाव्या पोटर पिंपळाचं पान नाहीये? हा. पिंपळाचं पान नाहीये, ही कशी काय खून असू शकेल? तू पॅन्ट काढ. अरे, आणि पोटरीवर खून असेल तर पॅन्ट कशाला काढू? नुसते पॅन्ट वर केलं तरी चालतं ना. तुला जेवढं सांगितलं तेवढं पॅन्ट काढ, नाही तर पैसे काढ. अभिषा पैसे. अभिषा काय रे? अरे काय येडी झालीस काय तू? तिथं खुराडा उघडा ठेवलाय, तो गावठी कोंबडा त्या बॉयलर कोंबडीच्या मागे लागलाय. चल लवकर. आज जाऊ दे. हा बघ. फिरदोस अरे कोण फिरतोस? माना कोण फिरतोस? फिरतो 70 वाला. तू इधर क्या कर रहा है? अरे उधर तेरा धंधा है. अच्छा नहीं 70 वाली. तेरा नाम तो बता. माझी होणारी बायको आहे रे ती. हा? नाही अत्तरवाली काय रे? तुझा असा झाकण उघडेल ना, आखाच्या आखा उडून जाशील. 70ची भाषा करतोय. उगाच ना ती शबनम ह्याच्या मागे लागते. मेरा फिरदोस फिरदोस किधर किधर है? है? मेरा फिरदोस किधर है? मेरा फिरदोस किधर है? श्याम, नाही जग्या, नाही सावंत, फिरदास कोण आहेस यार तू? मी श्याम आहे, हे श्याम. तिघा जण वेगवेगळे नावं घेतात. मला खरं खरं सांग, कोण आहेस? मी श्यामच आहे. ते खड्ड्यात गेलो. मला सांग, शब्दम कोण आहे? मला कोण आहे शब्दम? ती तुझ्या मागे मेरा फिरदास किधर आहे असं म्हणत का फिरते? अरे खरं सांग. मला नाही. अरे कोण आहे रे शबनम? आणि ती माझ्या मागे का बरं धावते? कारण तू फिरदोस आहे. अरे फिरदोस काही नाहीये. मी श्याम राजपूत आहे, श्याम राजपूत आहे मी. कोण आहेस तू? हो, श्याम राजपूत. शर्ट काढ. अरे काढू? शर्ट काढ. तुझ्या डाव्या खांद्यावर अत्तराची बाटली खून नाही आहे, दाखव सगळ्यांना. कोण नाहीये हे कसं दाखवू मी? आहे हा त्या शबनमचा काय तर मिटवून टाक. अरे ती माझ्या मागे लागली माहिती आहे. अरे माझा खांदा वाला करते. म्हणजे फिरदोस किधर गया? उसका बच्चा है, मैं अभी क्या करूं? फिरदोस मेरा बच्चा, फिरदोस का बच्चा. श्याम, शबनम पासून तुला बच्चा आहे? नाही, म्हणजे एका बच्चाचा बाप आहेस तू? नाही, मला बच्चा बिच्चा काही नाहीये. मी तुझा बच्चा आहे. गप्प बस. मला फसवलंयस ना तू श्याम. मी किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर, मनापासून प्रेम करत होते मी श्याम. पण करतो. नाही, याच्या पुढे मला तुझ्या बरोबर राहायचं नाही. मला आपलं रिलेशनच नकोय. रस्सा. या पुढे मला तुझं तोंडही बघायचं नाही. I hate you. रस असं. I hate you. ए, ए, I hate you. जानू, पिल्लू. जाय तुमनं समाधान पण ना तुमनं काहीच थंड. तुन बायना बोल गाबण्या मुंगूस जात्या चिप्पट तोंडाच्या. तुला तर आहे ना उलट करून ना उख्यामध्ये असं कुटलं पाहिजे. अमिषा हा फिरदोस नाही आहे. अरे फिरदोसची भाषाच नाही आहे. आणि फिरदोस एवढं चिडचिड करतच नाही आहे. काय तो सिंगल पत्नी मांजासारखा आणि उंचीने ह्याच्या एवढा आहे. हा फिरदोस नाहीच आहे. हे आता आठवतंय का मग? आधी का बरं नाही बोलला? नाही असं हा रे हा.
अरे हा मगापासून मी तोच विचार करतोय की तो बोलतच नव्हता सावंत, तो मुका होता. सावंत मुका होता हे आता सांगतो का रे दलिंदर? हा जग्या पण नाही, जग्याला केस होत ह्यो टाकलाय. अरे हा टाकीन. मग तेव्हा नाही आठवलं का तुला कॅरेक्टर पकडण्यासाठी तर मारे कपाळावर अंडबिंड काढून आली तू. दलिंदर, अरे एवढं सगळं स्पष्ट धडधडीत असताना मी तुम्हाला का बरं जग्या तो फिरदोस आणि सावंत वाटलो रे? असंच वाटलं. असंच वाटलं. हो म्हणजे असं कधी कधी वाटतं ना बघून हा माणूस असं असू शकेल फिरदोस. नाही, नाही, असं काही नाही. हो. मला पण आता असं वाटतंय काय की तुम्हाला मार मार मारावं, नाही कशी कूट कूट कुटावं या, तुम्हाला. अरे. करायला आले ते. वा 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 तुमचा परफॉर्मन्स मध्ये एकदम शोलार शबनम. बघा या परफॉर्मन्समुळे हा सर असे किती एंटरटेन झालेत. प्रसाद अरुण तू पेरूची टोपली हातात घेऊन पुरी असं विकत आलास, मग एका माणसाने ते पाहिलं आणि मग तुला सगळं समजावून सांगितलं की पुरी तळली जाते आणि पेरू झाडाला लागतात वगैरे. त्याच्यानंतर तू एक लुक दिलास त्याच्याकडे आणि परत तू पुरी म्हणूनच विकायला लागलास. हे कन्व्हिक्शन जगात कुणाकडे नाही. जगात हे फक्त तुझ्याकडे आहे. खतरनाक मजा आली. वनिता मस्त, मोरे मस्त, श्याम्या मस्त, मज्जा. सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. प्लॅटोरिक कास्टची जी इम्प्रॉम्प्टू रिॲक्शन निघाली ती खूप दिवस आम्ही विसरू नाही शकणार. त्याच्याबद्दल थँक्यू, मजा आली. मंडळी अष्टपैलू समीर चौघुले यांच्यावर आली आहे आज एक जबाबदारी. चला बघूया या जबाबदारीला ते कसे सामोरे जात आहेत ते, आणि तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या इरसाल जत्रेकरांना. थँक्यू थँक्यू. फोटो काढा, फोटो काढा. आमचा फोटो मॅडम. नाही नाही मोरे आहोत ते आपला फोटो. सॉरी सॉरी. तुम्ही काढा आमचा फोटो. हा मी बरं घ्या, हे घ्या. मॅडम माझा पण काढा. या तुमचा काढा. हे घ्या. हा खांद्यावर हात ठेवा, खांद्यावर. नको ते नाही नाही काय नाही. ठेवू काय? हो ठेव. अरे वा 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 मोरे. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीपीवर ठेवणार आहे मी. डीपीवर. हो येस थँक्यू थँक्यू. वा, वा. मॅडम खरं तर अभिनंदन अभिनंदन. तुमचे खूप खूप आभार. खरं तर एवढा मानसन्मान तुम्ही मला दिलात आणि तुमच्याकडून हा मानसन्मान मिळाला मला खूप आनंद झाला. नाही साहेब, खरं तर तुमचा जेव्हा फोन आला मॅडमनी जेलमध्ये बोलवलंय मी घाबरूनच गेलो. पण आमच्यासारख्यांचा जेलचा तसा काही संबंध येत नाही. शूटिंगमध्ये कधीतरी जेल असतं, खोटं जेल असतं ते. पण आज इथे आल्यावर तुम्ही सत्कार केला. थँक्यू व्हेरी मच. खरं तर साहेब तुमचे आमच्यावर जास्त उपकार आहेत साहेब. अहो नाही नाही. आम्ही आज जे काय ना साहेब ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे, साहेब. होय साहेब म्हणजे साहेब तुमच्यासारखा महारथी होणे नाही साहेब. नाही शक्यच नाही हो. साहेब म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही ना नसतो ना तर आतापर्यंत ना मी धोडी देशाला लागलो असतो. थोडी देश हा कुठला देश आहे? थोडी देश देशोधडीला लागलो असतो. देशोधडीला. ओके ओके ते काय ना आमच्या मोरेंची जीभ आणि डायलॉग चोर पोलीस खेळतात. अगदीच नाही. पण मी माझं कर्तव्य केलं. मी मनोरंजन फक्त केलंय. नाही. खरं कार्य तुमचं आहे. नाही साहेब, अहो अहो, तुम्ही नाही. ते तुमचं मोठेपण आहे म्हणून तुम्ही बोलता साहेब. आमची आजी काय नोकरी टिकून आहे ना साहेब फक्त तुमच्यामुळे. खरं एवढं मी काय केलंय म्हणजे अहो साहेब तुमच्यासारखा नट शोधून सापडणार नाही हो. मोरे शोधा. नाही सापडणार. नाहीच. मी तर म्हणतो तुमच्यापेक्षा लय चांगला सापडेल पण तुमच्यासारखा सापडणार नाही. हे वेगळं म्हणायचं ह्यांना का हेच म्हणायचं नाही नाही वेगळं म्हणायचं होतं. काय करताय? बाबावर गेलोय ना. अच्छा. खरं सांगू साहेब म्हणजे तुमच्या देवा शपथ तुमच्या मुलं मला तराटगार पोलीस हा पुरस्कार मिळालेला आहे. कुठला पुरस्कार? तराटगार. कर्तबगार पोलीस. अरे म्हणलं ना ते चोर पोलीस काय. अरे बापरे. हे काय नाही अहो मी काही नाही. माझं मी सांगतो ना मी मनोरंजन केलं फक्त तुमचं. अहो नाही साहेब तुम्हाला सांगते सगळं सांगते. तुमचा काय वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. अहो नाही हो. नाही नाही तुम्हाला सांगते काय झालं 3 वर्षापूर्वी राठी नावाच्या गुन्हेगाराला आम्ही कसं बस पकडलं. बर बर राठी. डेंजर गुन्हेगार बर का. डेंजर म्हणजे 3 घरफोड्या, अरे बाप. 33 हाफ मर्डर बापरे. आणि 45 दरोडे. अरे बापरे खूप मोठा. एवढा डेंजर. पण त्या माणसाची खासियत बघा तो माणूस ना पुरावे नाही सोडायचा आणि पुरावा नसल्यामुळे आम्ही त्याची कोर्टात केस दाखल करू शकत. बर बर आणि काय झालं एकदा त्याला दुसऱ्या दिवशी लॉकअप मधनं सोडणार होते. बर.
पण नेमकं त्याच्या आदल्या दिवशी रात्री मोरे त्याच्या जेलच्या बाहेर तुमचं हास्य जत्रेचं स्किड बघत होते. होय साहेब, हा खरं सांगतो. आणि तुमचं स्किट चालू होतं. अच्छा माझं तुमचं साहेब चमत्कार बघा, चमत्कार. तो राठी नावाचा गुन्हेगार एवढा धाय मोकलून ओरडायला लागला, मॅडम मॅडम मॅडम. मी म्हणलं काय झालं या गुन्हेगाराला? मॅडम मॅडम मॅडम. मी आपली धावत पळत जेलच्या बाहेर गेले. त्याने माझे पाय धरले, मला म्हणला काय पण करा, मी सगळे गुन्हे कबूल करतो, पण प्लीज समीर चौगुलेचं स्किड बंद करा. अरे वा. मी काय रिॲक्ट होऊ याच्यावर आता? तुमच्या सारखीच आमची गत झाली. आम्ही म्हणलं तर ह्याच्यावर काय रिॲक्ट व्हावं, पण तो म्हणला काय पण करा, मला शिक्षा द्या, मला फाशी द्या, पण पहिलं समीर चौगुलेचं स्किड बंद बंद करा. करा. नाही म्हणजे मी माझ्यामुळे घाबरला माझ्या skit? नाही काहीतरी चुकीचं ऐकलंय तुम्ही काहीतरी. नाही नाही, चुकीचं नाही. अहो दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या जेलच्या बाहेर तुमचा स्किट बघित होतो, तुमचा स्किट बघित होतो. तर आतमध्ये कैदी होता ना, त्यांना मला विचारलं साहेब काय बघता वाय, तर मी त्याला दाखवलं तुमचं स्किट. ओ तुम्हाला सांगतो ना, एवढा घाबरला, नको नको हा स्किट नको, आग लागली त्या ऍक्टिंगला, नको 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 असा म्हणायला लागला. नको नको हा स्किट नको असं रडायला लागायचं. माहिती आहे, दुसरं कोणतं दाखवला की हसायचं, तुमचं दाखवलं की घाबरायचं. हे असं होत नाही कधी नॉर्मली इतकं रिॲक्ट करतायत? म्हणजे इतकं झालंय. अहो तुमचं स्किड बघून 2 गुन्हेगारांच्या पोटात मुरडा आला मला. 4 गुन्हेगारांनी पार वाकाऱ्या काढल्या एका माझ्या स्किटमुळे. स्किटमुळे. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं का कुठल्या पण गुन्हेगाराला आता जर वटणीवर आणायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे समीर चौगुले, तुमचं स्किट. तुमचं स्किट. आणि म्हणून आम्हाला हा उलगडा कधी झाला, जेव्हा राठी नावाचा गुन्हेगार आहे ना, त्याची जेव्हा ठेचली गेली ना समीर चौगुलेचं स्किट बघितल्यानंतर, तेव्हा आम्ही ठरवलं की आता तुम्हाला हास्य मारतो राठी समीर चौगुले हा पुरस्कार द्यायचा. म्हणून हा सगळा घाट घातला. म्हणून ते नाव आहे हास्य मारतो राठी. मला वाटलं हास्य महाराठी किंवा ते सोनी मराठे वगैरे त्याच्यावर नाव ठेवलं असेल. नाही नाही, हे बरोबर लिहिलंय साहेब. अरे पण हे असं मी त्याच्या नाही आयुष्यात- साहेब, अहो तुमचे लय उपकार आहेत. म्हणून आता ना आम्ही गुन्हेगारांना टरकवायला ना तुमचं स्किट दाखवतो साहेब. म्हणजे आजारी माणसांना आनंद देणारे कलाकार बघितले, डिप्रेशन मध्ये असणाऱ्यांना आनंद देणारे कलाकार बघितले, पण एखाद्या गुन्हेगाराला टरकवणारे कलाकार आम्ही पहिल्यांदा बघितले साहेब. खरंच म्हणजे सर तुमच्या घटिया ऍक्टिंगला नमस्कार आहे साहेब. माझा पण नमस्कार. अरे पण हे चुकीचं आहे. मी हसवण्यासाठी करतो स्किट्स, त्याचा तुम्ही असं घाबरण्यासाठी वापर करता हे चुकीचं नाही नाही नाही, ह्याच्या आधी मी असा कधीच वापर केलेला नाही. काय झालं, योगायोग ना त्या दिवशी मी जेलच्या बाहेर तुमचं स्किट बघित होतो. म्हणजे असा लावला, घेतला मोबाईल आणि आपला स्किट बघतोय. एवढेच काय झालं, आतमध्ये एक कैदी होता, त्यानं मला विचारला साहेब काय बघता, त्याला दाखवलं स्किट. त्याला दाखवलं आणि असा उलट्या करायला लागला मला. एवढा करायला लागला हो, कैदी करायला लागला. नाही हे ह्याच्यावर माझा विश्वासच नाहीये. हे प्लीज माझा अभिनय बघून कोणी करत नाही. हे अति आहे हो. हे तुमचा विश्वास नाही नाही हो. एक मिनिट थांबा, तुमचा आता विश्वास बसेल. ऐका, त्या सूर्या खापा कपला घेऊन या. एक मिनिट, कोण आहे सूर्या खपा 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 कोण आहे? डेंजर माणूस आहे माहितीये का तुम्हाला. अहो मग त्याला का बोलवताय? एकदा बघा तर तुम्हाला आता आणतो प्रात्यक्षिक दाखव. नाही पण कशाला प्रात्यक्षिक पाहिजे असं त्याला? तुम्ही एक काम करा, तुम्ही घाबरू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही लपा. अरे पण- तुम्ही लपा आणि फक्त तुम्ही मजा बघा. जा लपा जा. अरे पण हे मजा बघा. हे चुकीचं आहे ना हे. अरे चाल चाल बाहेर चाल चाल. अरे मोरे येणार ना भाई, एवढा कशाला? बाडबाडेन चाल. हा, चाल. तिकडे बघ, चाल. आय लेडी सिंगम, हा कशाला पुकारला आपल्याला? मस्त झोपलो होतो आतमध्ये. उद्या कोर्टाची तारीख आहे तुझी. नाही 5 वर्षासाठी आत घातला ना तुला तर नाव बदलेन मी, कळलं का? अहो पुरावा कुठे आहे तुमच्याकडे? पुरावा कुठे आहे? आता तुला पुरावा दाखवतो. दाखवतो. पुरावा साहेब बाहेर या साहेब. बालक्या बाहेर ये. बालक्या कसा आहे? हा बघ पुरावा. काय चौकुला 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 चौकुला. काय रे? बघितलं का? बघितलं का? बघितलं का? हा बोल, गुन्हे कबूल कर. याला लांब करा. हा? याला लांब करा. का? याला लांब करा. का लांब करा? नको गुन्हे कबूल कर. मी ती 3 दुकानं फोडली. हा? 3 दुकानं फोडली मी. आणि? 4 ज्वेलर्सचे शॉप फोडले. आणि? 4 खून केले मी. आणि बोल पटकन, बोल ना तर. काय केलं? 22 खून केले वर्षभरात. 22 खून केले. अरे, उभा राहा. उभा राहा. उभा राहा. कबूल कर सगळं. कबूल कर. बघ तिकडे बघ. कबूल कर. कबूल कर. कबूल कर. अरे हे अति करतोय हे एवढं. एवढ्या माझ्या अभिनयामुळे एवढा नाही करतो. अरे अरे याला सांगा बोल नका, काला तू रक्त येईल. अरे अरे कॉमेडी नको. अरे मोरे हा.
मला चाकू दे चाकू. चाकू कशाला पाहिजे? तुम्हाला काय होणार नाही, थांबा जरा. मी स्वतः आहे ना त्या चाकूने कपाकप कापून घेतो. याची ऍक्टिंग नको, याची ऍक्टिंग आहे, ऍक्टिंग आहे. अरे यार मोरे, मोरे, ह्यांना घेऊन जा. हार्ट अटॅकने मरल तो, घेऊन जा त्याला. रे चल पुन्हा कबूल केलं आपलं हे काम. बघ हे, चल तिकडे बघ चल तिकडे नको. आणि हे बघ कोर्टात जर जबानी बदललीस तर तुला ह्यांचंच खेळ हा एवढा समाजावर परिणाम आहे माझ्या ऍक्टिंगचा. अरे खूप लाऊड केलंय आणि हो मी हसवण्यासाठी करतो हे. बघितलं साहेब, तुम्ही आता याची द्या याची डोळा बघितलं का नाही साहेब? तुमच्या ऍक्टिंगला ना खरंच नमस्कार आहे साहेब. काय तुम्ही घटिया ऍक्टिंग अरे करता. नाही, मी- आमच्या गुन्हेगार गुन्हे कबूल करतात चळा चळा. अरे नाही हे चुकीचं आहे. हे काहीतरी हे साहेब ऐका ना, हसवण्यासाठी करतो. अजून एक स्ट्रॅटेजी आहे माझ्याकडे. काय? तुम्हाला सांगते. हे बघा तुमचा फोटो, हे काय चंद्रावरचे खड्डे आहेत? तुमच्या कपाळाचा फोटो आहे. असा झूम करून आम्ही फोटो काढलाय. आणि आता काय करतो, गुन्हेगाराला हा फोटो दाखवतो, त्यांना भीती घालतो. जर गुन्हा कबूल केला नाही तर समीर चौगुलेचा अख्खा फोटो दाखवणार. लगेच गुन्हा कबूल कर, हो मीच केलं सगळे खून मीच केले असं. त्यामुळे साहेब तुमचा काय उपयोग होतो ना काय सांगू. अरे हे चुकीचं आहे हो. मी हसवण्यासाठी वेगवेगळं कॉमेडी काय करते, 18 तास तिकडे मीटिंग मध्ये बसतो आणि इकडे तुम्ही चुकीचं आहे ना. हे चुकीचं आहे ना. आज लाज, माझी स्वतःची लाज वाटते. असं नाही करायचं ना यार. काय झालं ते? नाही नाही रस्त्याने चालत होता, त्याला म्हटलं आमच्याकडे समीर चौगुले आले तर तुला दाखवतो. तो घाबराने पळत होता, घेऊन आलो. चालेल त्या बघ. काय झालं काय झालं? असं करतो. समीर चौगुले समीर चौगुले नको नको म्हणजे काय नको का समीर चौगुले? नेहमी नेहमी तेच तेच हे कुठे करतो मी? हे कधी करतो? याच्या पुढे काही करत नाही म्हणून नको हे कोणी सांगितलं रे काय करत नाही मी? हा मी व्हेरिएशन देतो ना यार. नाही देत पद्धत हे- 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 यार, हे- 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 हे बघा तीच रिॲक्शन पत्थड आणि गुळगुळीत नट काय का काय पत्थड आणि गुळगुळीत यार, नट तुझा बाप गुळगुळीत नाट? गुळगुळीत नाट कुणाला बोलतो? नाही नाही ते तुमचा टक्कल आहे ना म्हणतो तो गुलगुल. अरे पण हे तुझ्या बापाचा खातो का टक्कल? हे आहे ते. तुम्ही गुन्हा हातात नका घेऊ. काय हातात नाही. हे करतो हे करतो रे. काय झालं? समीर समीर चौगुले नको का? सिरियस रोल कॉमेडीचे नॉमिनेशन नाही अरे तुझा बाप वाजवेन मी असं एक सणसणीत वाजवेन. हे बघ, हे. बघा बोलताना पण व्हेरिएशन नाही अरे तुझ्या लात मारे तिकडे जाऊन. चिडू नका शांत व्हा. यार हाक लावा ना तू घेऊन जा चल 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 बाहेर चल. नको 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 हे अति आहे अरे. बघितलं अरे साहेब? नाही अरे हे हा समाजावर हा परिणाम आहे माझ्या अभिनयाचा. नाही हो साहेब, तुमचे लय उपकार आहेत. तुम्हाला काय सांगू, तुमच्यामुळे खरा आमचा जॉब टिकून आहे साहेब. साहेब तो काय बोललाय ना ते लक्षात घ्या तुम्ही. त्याचा केवढा उपयोग झालाय आम्हाला. अहो कसला उपयोग? साहेब ऐका ना, माझ्या डोक्यात अजून एक स्ट्रॅटेजी आहे. बसा तुम्ही, तुम्हाला बस सांगते. साहेब आपण ना तुमचं एक फोटो सेशन करू हा. आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये आपण तुमचे फोटो लावू. 100% गुन्हेगारी कमी होते की नाही बघा तुम्ही. अरे हे काय ऑप्शन देता यार तुम्ही? अरे मी कॉमेडी नट आहे. मी हे प्लॅनच नाही आयुष्यात केलं कधी. मोरे, तुम्ही प्लॅन सांगा हे काय बघा ते. साहेब, हा बघा आम्ही ना तुम्हाला आमच्या इथं जॉब द्यायचं ठरवलेलं आहे. कसला जॉब? काय करायचं, तुम्ही सकाळी इथे यायचा, होय. गुन्हेगारांच्या समोर स्किट सादर करायचा, ते घाबरले, गुन्हे कबूल केले की घरी जायचं. अरे हा कुठला जॉब आहे? मस्त जॉब आहे. सकाळी याचा घाबरवायचा, गुन्हे कबूल झाले की मग घरी जायचं. हा कुठला जॉब आहे यार? नाही माझा जॉब आहे. हास्य जत्रेत माझा जॉब आहे. चॅनल बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे माझं. अहो सगळं माहिती आहे आम्हाला. तुम्ही कशाला काळजी करता? आम्ही एक काम करतो, कमिशनर साहेबांना सांगतो, ते सोनी मराठे साहेबांशी बोलतील आणि तुम्हाला जॉब मधून काढून टाकतील. मला नाही जायचं. नाही. जॉब मला मी सचिन मोठे सरांना फोन नाही लावला. नाही सचिन मोठे सर आणि गोस्वामी सर मला बोलले की हरकत नाही, त्याची काय आम्हाला गरज नाही, तुम्ही तिकडे घेऊन जा. असं बोलले. सचिन मोठे हा, तेच दोघं- बोलले साहेब. बस परवा मला त्यांनी फोन करून सांगितलं तू कणा आहेस, पाठीचा आहे. कुठे झालं रे? हे असं नाही. आता माहित नाही आम्हाला, ते तर म्हणले गरज नाही म्हणून. हे चुकीचं आहे यार. ऐका ना काय? माझं ऐका ना. काय? म्हणजे मी मान्य करतो की माझे काही परफॉर्मन्स बघून असं घाबरायला होतं, पण काही जण आमच्याकडे आहेत त्यांचं तुम्ही बघितलं की घाबरायलाच होतं. मी श्याम राजपूतचं बघा कॉमेडी.
बघा तो इकडे कॉमेडी करायला लागला की कितीही घाबरायला मी रसिका वेंगुर्लेकर बघा आली की घाबराय पृथ्वी प्रताप बघा ईशाडे ओ हो ईशाडे बघा हा मंच हबरायला लागतो खरं सांगतो मी विचारा ना साहेब त्यांना. तुमचे सर कोणालाच येणार नाही साहेब नाही. सगळ्यांना विचारून झालेलं आहे सगळ्यांना विचारून झालंय सगळं झालेलं आहे आमची सगळी छाननी करून झाली आहे पण सर म्हणाले काय तुमचे ते मोठे गोस्वामी आहेत ना ते काय म्हणले की समीरची आमच्यापेक्षा समाजाला जास्त गरज आहे तर सामाजिक काम त्यांना करू द्या त्याच्यामुळे साहेब तुम्हाला हा जॉब आम्ही ऑफर करतोय साहेब माझं काय म्हणणं आहे तुम्ही हे कॉमेडीमध्ये आयुष्य वाया घालवण्यापेक्षा जरा समाजासाठी आयुष्य तुमचं नाही का नाही हो, मला कॉमेडी करायची आहे यार अहो कॉमेडीसाठी मी आयुष्य घेतलं यार मी नवीन नवीन प्रकार काय करू शकतो कॉमेडीमध्ये ह्याचा विचार करत असतो आता तुम्ही आणून एकदम समोर उभं करता घाबरा याला हे कुठलं काम आहे रे आयुष्यातलं माझ्या काय यार मी नाही कॉमेडी करायची मी सोडतो मला कॉमेडी करायची आयुष्यात हसताय काय तुम्ही शांत व्हा साहेब शांत व्हा आज हास्य दिन आहे ना म्हणून थोडीशी आम्ही पण कॉमेडी केली म्हणजे अहो असं कसं साहेब तुमची ऍक्टिंग बघून कसे काय लोक घाबरतील अहो आम्ही तुमचे खरंच मनापासून लय मोठे फॅन आहे नाही नाही मस्करी अहो, नाही, आम्ही खरंच सांगतो साहेब आज हास्य दिनामुळे आम्ही हा सगळा घाट घातला आणि हे सगळं नाटक केलं म्हणजे मग कमिशनर साहेब फोन नाही करणार नाही हो ना एक मिनिट पण मला या रे आतमध्ये. ए, इकडे अरे हे हा घाबरू नका आमच्या खबरी येते यांना नाटक करायला लावलं होतं आम्ही म्हणजे हे सगळं नाटक होतं म्हटलं जर आमच्या खात्याला पण थोडीफार कॉमेडी जमते वा तुम्हाला दाखवून म्हणजे मी हास्य जत्रेत आहे कॉमेडी करायची तुम्ही कॉमेडी कराय सॉरी सॉरी हे असं काहीतरी तुम्ही करताना अरे मला एवढं टेन्शन आलं मग काय ऍक्टिंग करताय अरे मॅडम मानलं पाहिजे तुम्ही अरे बाप रे यार हे तुझ्या तर जरा जास्त केलंय ह्याने. एवढं जास्त केलंय यार. अहो ते तुमचं बघून बघूनच शिकलाय तो खूप छान केलं मला एवढं रिलीज झालं टेन्शन आता नाही साहेब Thank you. पण मी खरं सांगते साहेब Yes. आम्ही पोलीस आम्ही खूप बिझी असतो Yes. 36 तास ड्युटी असते आमची कधी कधी मग आम्हाला असं मध्ये आधी वेळ मिळाला ना कधी जेवायच्या वेळेला कधी घरातनं निघताना की 15-20 मिनिटं काय होईना आम्ही तुमचं स्किड बघतो आणि तेवढाच आमचा दिन ना असा खुश क्या जातो बात आहे खुशालीत जातो क्या बात आहे मला स्ट्रेस कमी होतो आमचा मला खरंच मानाचा मुजरा आहे आमचा आमचा हा बघा इथून आहे अरे हे सगळं खोटं होतं साहेब थँक्यू मला खूप टेन्शन रिलीज केलं म्हणून थँक्यू व्हेरी मच फक्त एक सोडून काय मॅडम ते जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना राठी नावाचं राठी तो हा त्याने खरंच तुमचं स्किड बघून बिल्डिंग वरनं उडी मारली होती आणि आता झालंय काय तो मेल्यामुळं त्याची जी गँग आहे ना ती फक्त तुमच्या शोधात आहे त्याच्यामुळं कधी पण तुमचा गेम होऊ शकतो. अरे बरं मला वाचवा ना मग नुसतं काय सांगताय प्लॅन मला वाचवा मला मला अरे अरे भाई हे तुम्ही असं प्लेन कसं घेणार वाचवा ना यार. कशी वाटली कॉमेडी क्या बात जोरदार टाळ्या तुमच्या परफॉर्मन्सला म्हणजे एकदम नमस्कार खूप भारी हास्य दिन खूप छान साजरा केला Thank you, तुम्ही thank you. खूप मजा आली धमाकेदार प्रसाद दा वंडरफुल मस्त कॉन्सेप्ट होती आणि कडक कडक परफॉर्मन्स होता म्हणजे बापरे असं असं हसण्यासारखं त्यात काय नव्हतं पण त्यातला जो गाभा होता तो फार इंटरेस्टिंग होता आणि त्याच्यात म्हणजे त्याची स्टोरीमध्ये आम्ही अडकलो की हे काय चाललंय नक्की काय चाललंय आणि त्याचा ट्विस्टही शेवटचा फार फार इंटरेस्टिंग होता दत्तू आणि मंदार बहार आणली बहार म्हणजे अशी माणसं समोर येईल तर करिअर सोडतील रे लोक किती नाही काय असं जर काय खरं झालं भन्नाट कॉन्सेप्ट होती मजा आली खूप मजा सई क्यूट परफॉर्मन्स होता खूप छान संकल्पना होती वेगळी संकल्पना होती मला असं वाटतं ह्या दोघांमुळे ती संकल्पना स्क्रिप्टच्या पलीकडे गेली त्यामुळे तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन मस्त परफॉर्म केलं मजा आली थँक्यू मंडळी मधुचंद्राच्या रात्री आपल्या बायकोच्या गायन कलेला उत्तेजन द्यायला निघाला एक नवरा त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा एक संगीत मधुचंद्र अनुभवण्यासाठी जो अनुभव द्यायला मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी कलाकार
हो ईशा हो हो अगं हो, एवढं जोरात प्रेम आला तुला एकदम. नको यायला हवं होतं. नाही नाही यायला तर हवं होतं. असं कसं यायला तर हवं होतं. ईशा काय दिवस आहे बघ. हा सुंदर दिवस आहे मधुचंद्राचा. आणि ही रात्र म्हणजे 2-2 चंद्र माझ्या वाटेला आज. म्हणजे म्हणजे हा एक चंद्र आणि तू एक चंद्र. ईशा काय चाललंय ईशा. काय चाललंय काय तुझं. सॉरी. रावत नाहीये वाटतं तुला. नाही नाही पण ईशा खूपच सुंदर दिसतोय हा माझा चंद्र. ते पण असंच म्हणायचे. कोण. माझ्या कॉलेजची मुलं हो. अच्छा. बापरे मी आले ना की अख्खं कॉलेज उसळायचं माहितीये. आयुष्यपत तुम्हाला सांगू शकत नाही. मला एकदा फिश पॉन्ड पण दिला होता. काय काय काय. चंद्र वाढतो कले कलेने, ईशा वाढते किलो किलोने. ईशा कौतुक नसतं हा ते. फिशपॉन्ड म्हणजे माहितीये ना अर्थ फिशपॉन्डचा काय असतं ते. हो कोणी दिलंय माहित नसतं आणि कौतुक लिहून पाठवतात. नादान आहे मेरा बेटा. नादान आहे नादान. नाही नाही चाल गा. फिशपॉन्डचा खरा अर्थ सांगून उगाच हनीमूनचा विस्फोट नको करायला. त्यापेक्षा प्रेमाचा विस्फोट होऊन जाऊ दे आज ईशा. हाय हाय हाय. हे ईश आहे ना तुझं ईशा खरंच म्हणजे पैंजणांसारखं मंजूळ वाटतं हे ईश. मंजोलिका पहिल्या माळ्यावर गेल्यासारखं वाटलं आता. काय हो तुम्ही ना असं नका ए ईशा ऐक ना. आपण आपल्या मधुचंद्राची सुरुवात असं गाण्यानी करूया ना तुझ्या. मग मी गाणार आहे. माझा आणि गाण्याचा काही संबंध नाही बाई. एकदा गायलो होतो. कोमल त्र लावला होता मी तेव्हा. ईशा अगं नाही माझ्या कुशीत झोप तू पण अशी धडपडत झोपू नको. तसं नाही हो चुकून झालं हात निसटला. ईशा गाणं गाणं नको ना. गाणं असं एक म्युझिकल आपण करूया ना मधुचंद्र. आहो अगं त्या दिवशी तू बघायच्या कार्यक्रमाला काय सुंदर गायली होतीस. तेव्हाच मी म्हंटल की आपण हनीमून असा एक म्युझिकल करू काहीतरी. एवढी काही नाही छान गात नाही. ए छान गातेस गा. नाही गा गा. कुठलं गाऊ. कुठलंही असं मस्त रोमॅन्टिक गाणं गा. म्हणजे ना असलं रोमॅन्टिक गाणं गाणं की हात न लावता सदरा असा अलगद बाहेर आला पाहिजे. तुम्ही ना काही बोलता. आई बोल तुम्ही. गा ना गा मस्त गा. बर काय पॉइंट मारलास गाण्यात. कॉलेजची सवय. सॉरी. अगं ईशा मी तुला रोमॅन्टिक गाणं म्हटलं. हे इश्क लढाई कुठून आणलंस. आणि इश्क लढाई आहे ना ते. रोमॅन्टिक गाणं गाणं कुठले तरी. इश्क लढाई असं खूप उथळ होतं ग. असं रोमॅन्टिक पाहिजे. गाते. हा, गा. कुठली बाई. गाणं हो तसं बाईन बाईन बायकांवर नाहीये. माईन माईन असं आहे. माईनवर आहे. गा गा छान गा. टिंग टिंग टिरी 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 टिंग टिडिंग टिंग टिरी 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 टिंग. हे झालं मग हा पुढे पुढे. टिंग टिंग टिरी टिरी टिंग. वर पुढे टिरी 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 टिंग. कोणाला पॉइंट मारतेस ना मला गाताना मला खरंच कळत नाही. अच्छा. सवयीने नाही. शी शी शी. नाही ठीक आहे पण माईन माईन पण असं मागवलंयस का आपल्यासाठी. नाही गाणं कोण गात होतं. ऐका सॉरी. गाणं कोण गात होतं. आय एम सो सॉरी. माझी बायको हा गाणं तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. हळू. गाणं कोण गात होतं. ऐका ना. आय एम सॉरी. मी जरा माफ करा. मी नाही गाणार आता. हा ईशा वंडरवुंडरेकर. शपथ.
तिसरा माळा ईश उंडर आई शपथ बेबी तू ये तू इकडे काय करते काय करते काय तू इकडे काय हा, माझा कॉलेजचा मित्र पीपी पीपी नाव आहे यांचं नाव खूपच मनावर घेतलंय त्यांनी हा? नाही भाई आपण फक्त रात्री पितो. हो खरंच दिवसाना तो अगदी मान खाली घालून चालणारा मुलगा आहे खरंच सांगते पण 10च्या ठोक्याला बाटली उघडली पाहिजे म्हणजे उघडलीच पाहिजे. आमच्या हॉस्टेलमध्ये तर याच्या बाटलीच्या आवाजावर घड्याळ सेट करायचे. बाटलीचा आवाज आवडला 10 वाजले बरोबर याचा माझ्या पर्सनलची घापची कोणाला सांगते. कोणाला म्हणजे मिस्टर ओंकार मिस्टर आहेत. भाई तू मिस्टर आहे भाई तुझ्या गळ्यात पडली ही गळ्यात पडले म्हणजे दागिने यार दागिने आमचा ईशा दागिने यार गळ्यात भाई तुला माहिती नाही डेंजर कामाला जाते असली सॉलिड जाते ना हिच्या गळ्यात कोकिळा आहे. आम्ही 2दा हात टाकून काढायला बघितले आहे अरे आहे डेंजर घातले यार. मी बोललो ना आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी आलो यार कोण गाणं यार लक्षात आहे अजून पण म्हणजे गाणं यार. अरे आता ऐका ना आमचा ना हनीमून आहे आता हा, तर ते गाणं वगैरे तुझं हनीमून आहे यार अभिनंदन यार. लग्न कधी आहे. हनीमून अरे जोक केला जोक मी मरेन तुझ्या जोक्सने वगैरे शपथ पीपी तू आलास ना आता हनीमूनला जाम भारी मजा येईल. आपण ना मजा करूया. ईशा तो आल्यावर हनीमूनला जाम भारी मजा कशी येईल. मी असताना हनीमूनला जाम भारी मजा येईल. ऐक ना भाई मित्र आहे ना घरी आल्यासारखं वाटलं मला भाई ऐक ना यार ऐक ना भाई बहुत साल के बाद इसका आवाज सुना है यार. ईशा आहे ना ईशा आमच्या कॉलेजची शान आहे शान. हा. कॉलेज मध्ये असलं गाणं गायची ना अख्खं कॉलेज उसळायचं भाई. अख्खा कॉलेज आले की दुसरं ईशा यार प्लीज यार माझ्यासाठी गाणं गाणं यार. अरे नको. माझं फेवरेट यार प्लीज. अरे अरे इतने साल के बाद गाणं यार मेरे लिए प्लीज. माझं फेवरेट वालं वादाना तोड प्लीज मला जाम आवडतं. आवडते वादाना तोड बालमा तेरे बिना नाही नाही वेगळं वादाना तोड बालमा तेरे बिना नाही. वादन तोड बालमा हे शब्द आहे नाही वादन तोड शब्द आहे चाल वेगळी आहे ते वाटलं का ना. वेगळीच आहे चाल माझ्या लक्षात आहे आणि तुझ्या आवडीचं गाणं मी विसरेन. ईशा नको ना ईशा एकच मिनिट, हा? हो प्लीज प्लीज येस. थोड्या वर्षांनी भेटलाय मित्र. ऐका पटकन गाते मग तो जाईल ठीक आहे. ऐक नाही तर आपण एक काम करूया मी त्याला आत्ताच पाठवून देते आपण पटकन हनीमून करून टाकू आणि मग त्याला बोलवते पण रात्रभर मस्त मैफिल रंगवू. केरळला आपण पटकन हनीमून करायला आलोय का. असं करू नकोस ना प्लीज ना. हो असंच असतं आमच्या कलाकार लोकांचं. अच्छा दर्दी प्रेक्षक भेटला ना की मनावर थारा राहत नाही हो. बरं ठीक आहे काय पटकन पटकन गाऊन गा घेते. पटकन संपव. मला आवडतंय. ते नको ब्रेथलेस गा म्हणजे पटकन संपव. त्याच्या आवडीचं गायचं बालमा ए माझ्या लक्षात आहे चाल यार प्लीज यार मला विसरायचं काय हो? आणि मग मी- डेंजर करते यार 1 नंबर करते यार. ओके. वादन तोड बालमा तुझी बायको आहे ना तोंडाने आवाज काढते. माहितीये मला. बेडवर येत जा पटकन गा ना. तू वेगळंच गातोयस. मला ना मला खुश करते यार ही. क्या बात आहे. भाई, दारू पेलंय मी नाही दारू प्यायलोय या आता या अरे नाही यार भाई मजा आली यार मजा. Thank भाई, you, thank you. तुला थँक्यू थँक्यू. तुला हॅपी नूनच्या हनीमून शुभेच्छा. मस्त. आणि ईशा तू लग्नाला नाही बोलवला. तू तरी कुठे बोलवलंस. चल सोड भाई बाकी सगळं सोड एन्जॉय युअर लाईफ. थँक्यू चल येऊ. हा या या चल. या, या अहो या अरे हे बसले ईशा. मी सांगते आण ना ना. यांना बाहेर. पी ऐक ऐका ना. आता ना आम्ही इकडे म्हणजे हनीमून आहे ना आमचा. एक मिनिट ईशा एकच गाणं कोण गात आहे.
गाणं माझी बायको गात होती. काय काय झालं, तुम्हाला त्रास झालाय का? सॉरी 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 आम्ही हळू गातो, माझा मित्र आला नेमका त्यामुळे गाणं झालं जरा. बापरे इसा तिचा मजा अनुपमा जमतच ओकू नका ओकू नका. जुनी आठवण जुना वास. ओळखायला आला. हा कॉलेजचा मित्र मंदार, मँडी म्हणायचो मी त्याला. अच्छा अच्छा, तुम्ही इथे काय करताय? साई जिजू साई काय माझा या खाई दुकाळ आहे कुप्पीचं. मेहंदी तू अत्तर विकतो? नाही अरे ही कुपी आहे ही कुपी आहे. कुल्फी कुल्फी कुपीचं दुकान आहे. तो ना नेहमी नेहमी मला आवडते म्हणून माझ्यासाठी कुल्फी घेऊन यायचा कॉलेजमध्ये असताना पासून, माहितीये. आता विकायला लागलास. काय लागू म्हणजे सगळे फेव विकतो मी. किती भारी. अरे आम्ही तेच शपथ तुम्ही दोघं आलात ना, भारी मजा येणार हनीमूनला. मज्जा करूया एकदम. हा आले मी. मी दोघं आल्यावर का मजा येईल हनीमूनला? मी असताना मजा येणार आहे ना हनीमूनला. थांब जरा एक मिनिट. आहात पण ते हा हो, ऐका ना दोन मित्र मस्तच वाटलं. म्हणजे केरळला मराठी माणूस भेटणं हेच खरं नवल आहे, पण एकाच कॉलेजचे तुझेच मित्र इथे येणं म्हणजे नवलच, म्हणजे कमालच. फक्त तुझ्या बायकोच्या आवाजामुळे. अरे कॉलेजमध्ये पोरगा होता आमचा. पोरगा म्हणजे आम्ही तिला लालाने काय बोलायचो माहितीये? धांप्या. पोरगा म्हणजे मला टॉम्बाय होते हो एकदम. अच्छा, तसं. आईनं मारून मारून मुलगी बनवलं. ठीक आहे, पण आता तुम्ही या. हा दोघेही या. हा जिजू काय 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 फक्त एकच रिक्वेस्ट आहे, गाणं गाया. ए, नको ना प्लीज, नको ना ईशा, नको ना. मित्र खूप वर्षांनी भेटलेत ना. सॉरी नाही सॉरी प्लीज. हो अहो, हो खूप हो. वर्षांनी नाही नको. तिला गाणं गाव दे ना यार. हो बाजूला या, निघा. मोनिका ओ माय डार्लिंग असं आहे. नुरी आय लव्ह यू पण नाहीये. नुरी वेगळं गाणं आहे आणि जुली आय लव्ह यू असं एक तिसरं गाणं आहे. त्याचं नेहमीच आहे, तो नेहमी चुकतो. राहू दे ना यार, सोड ना यार. आय भाई एक नंबर यार. यार खूप भारी वाटलं. असंच गायची यार अख्खा कॉलेज. उसळायचं अख्खं college. मला पण उचलू दे की नाही ईशा. या अरे भाई यार थँक्यू. चांगलं का तुझी? चालेल, या तुम्ही. अच्छा का रे तू यार? कोण येत आहे? हॅलो सर. नमस्कार. सॉरी मी डिस्टर्ब करतोय, पण कसं आहे 5 स्टार हॉटेल आहे सर, मोठे मोठे गेस्ट आलेत सर, आणि त्यांना सगळ्यांचा तुमचा त्रास होतोय सर. आय एम सो सॉरी. मॅनेजर तर एवढा खवल ना, तो बोलला वरती जाऊन मी तबल्याचा साल काढेन जो कोण गातोय त्याचा. चिमटा घेऊन निघाला होता, मी थांबवले सर. आय एम सो सॉरी. माझी बायको. एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही मित्र आले त्यामुळे जरा आम्ही एक्साइट झालो आणि गाणं म्हणत होतो. सॉरी नाही गात आता. ईशा वडे नेऊन तेल कर. शपथ. SYBA तिसरा मजला. रमेश. ईशा ते बघ तिकडे कोण आहे बघ, एकत्र शपथ लय मजा येणार आहे आज. हनीमूनला खूप मजा येणार आहे. तिघं पण जमलेत. अरे ईशा, तिघं पण जमलेत हनीमूनला मजा येणार आहे म्हणजे. अरे कोण आलेत? आपण केरळला आलोय हनीमूनला की तुझ्या कॉलेजमध्ये आलोय हनीमूनला तेच कळत नाहीये मला. कोइन्सिडन्स हो. एक मिनिट मी ऐका ओळख ना. करून देते. हा माझा मित्र आहे, हा कॉलेजचा मित्र आहे श्रम. हा पण तुझ्या कॉलेजचा मित्र हो आहे. काय कोइन्सिडन्स आहे. हा, हो, बापरे. कोण काय ओळख? मिस्टर ओंकार. थँक्यू. 3 मित्र. हे 2 मित्र तर कमालच. तुम्ही पण छान आहात. हाय, आमची हनीमूनची रात्र आहे. बेड सगळे वाट लावून झालेली आहे यांनी. तर प्लीज आपण नाश्त्याला उद्या भेटलो तर चालेल. चालेल खूप बरं वाटेल. सॉरी सर, म्हणजे तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे आम्हाला कळतंय सर, मी निघतो लगेच. थँक्यू. तुम्ही सेन्सिबल वाटताय श्रमेश. मी म्हणूनच चष्मा घातलाय. चल. हा. एक नंबर गाडी. आता
थँक्यू. ईशा काय बोललो एक गाणं प्लीज. एक कशाला 1000 गाणी गाईल ती. तुम्ही फक्त सांगा कुठलं गाणं, ती सगळी गाणं फ्रेंच पासून सगळी हिंदी आगरी सगळी गाणी गाणार ती. हा ईशा एक काम कर, म्हणजे काय खबर, तुझं हे सगळं कॉलेजचं गॅदरिंग झालं ना की तुला आठवलं त्यानंतर की एक आबोली सदरा घालून आपला नवरा थांबलाय हनीमूनचा, की मग मला फोन कर, मी खाली जातो तोवर. हा ठीक आहे चालेल जा. ऐक ना एक मिनिट जास्त लांब जाऊ नका, रिसेप्शनलाच थांबा म्हणजे पटकन बोलत आहे. ऐक नाही एक मिनिट जाताना दार लावून जा फक्त, तिथपर्यंत व्हायला काय घ्यायचं. इथे थांब. वा 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 जोरदार टाळ्या. हे 3 मित्र आल्यामुळे हनीमूनला जाम मज्जा आली. बघूया हास्य रसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद दा. धुमाकूळ, कहर, कमाल, तुफान एनर्जी होती पूर्ण परफॉर्मन्समध्ये आणि सगळ्यांनी आपापल्या वाट्याला आलेलं फार चोख बजावलं. ईशा, यू स्टोल द शो. आउटस्टँडिंग. या एवढ्या गाण्यांवर बॅक टू बॅक डान्स करून गाणं पण म्हणणं म्हणजे त्याला भयंकर एनर्जी लागते आणि ती तू कमाल दाखवलीस आणि तू स्वतः ती सगळी गाणी भयंकर एन्जॉय केलीस, त्यामुळे आम्ही पण ती खूप एन्जॉय केली. थँक्यू. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, मज्जा आली. सई. फार मजा आली. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते. बट माय गर्ल्स स्टोल द शो आणि आय थिंक नव्या सीझनची पहिली जुजबी मी ईशाला देणार आहे. आणि मंडळी या वर्षात देखील ही हास्य इनिंग अशीच चालू राहील. मात्र आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.